वेलकम बॅक टू माय चॅनल लर्न इंग्लिश विथ स्वर्णा. तर फ्रेंड्स, येता येता मला फोन कर, येता येता तिला भेटून घे, किंवा जाता जाता गेट बंद कर, जाता जाता तुझा मोबाईल घे. अशा प्रकारचे मराठी सेंटेन्सेस आपण नेहमीच आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बोलत असतो. मग आता ही वाक्य जेव्हा इंग्रजीमध्ये बोलली जातात तेव्हा इंग्रजीमध्ये याचे कोणते स्ट्रक्चर वापरले जाते आणि ही वाक्ये इंग्रजीमध्ये कशाप्रकारे ट्रान्सलेट केली जातात हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आता इथे बघा, इथे फर्स्ट सेंटेन्स लिहिलेलं आहे की येता येता मला फोन कर. आता येता येता यासाठी या मराठी शब्दांसाठी इंग्रजीमध्ये व्हाईल कमिंग ही फ्रेज वापरली जाते, किंवा व्हाईल कमिंग किंवा ऑन युअर वे असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजेच हे सेंटेन्सेस जेव्हा आपण इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करतो तेव्हा त्याचं स्ट्रक्चर अशा प्रकारे असते. सर्वात आधी तुम्हाला घ्यायचं असते V1 म्हणजेच क्रियापदाचे पहिले रूप, त्यानंतर तुम्हाला घ्यायचा असतो ऑब्जेक्ट, त्या वाक्यातला ऑब्जेक्ट, त्यानंतर सर्वात शेवटी तुम्हाला घ्यायचं असते व्हाईल कमिंग, किंवा मी आताच सांगितले की ऑन युअर वे असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. मग आता आपण या स्ट्रक्चरनुसार फर्स्ट सेंटेन्स ट्रान्सलेट करणार आहोत. येता येता बघा, येता येता मला फोन कर. मग आता सर्वात आधी तुम्हाला मला फोन कर हे जे वाक्य आहे त्यातला क्रियापद बघायचं आहे. त्या क्रियापदाचा आपल्याला V1 फॉर्म घ्यायचा आहे. क्रियापद आहे फोन कर, मग फोन करणे यासाठी आपण कॉल हा शब्द वापरतो, तो V1 फॉर्ममध्येच तुम्हाला घ्यायचा आहे, कॉल. आणि ऑब्जेक्ट काय आहे तर मला फोन कर, म्हणून इथे आपण घेणार आहोत कॉल मी, मला फोन कर. केव्हा येता येता, मग येता येता यासाठी आपण काय वापरतो व्हाईल कमिंग ही फ्रेज, म्हणून कॉल मी व्हाईल कमिंग. बघा किती सोपं आहे. फक्त V1 ऑब्जेक्ट घ्यायचं आणि त्यानंतर ही फ्रेज वापरायची व्हाईल कमिंग, किंवा कॉल मी व्हाईल कमिंग, किंवा कॉल मी ऑन युअर वे असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर आता नेक्स्ट सेंटेन्स आहे येता येता तिला भेटून घे. बघा इथे सुद्धा येता येता तिला भेटून घे. मग ही तर आपण फ्रेज आपण सर्वात शेवटी घेतो. मग आधी वाक्य बघायचं, तिला भेट किंवा तिला भेटून घे असं सुद्धा आपण म्हणत असतो. मग वर्ब आहे भेटणे, मग त्यासाठी आपण मीट वापरतो, ते त्याच्या V1 फॉर्ममध्येच आपल्याला घ्यायचं आहे. मीट म्हणजे भेट, कोणाला भेट तर तिला. ऑब्जेक्ट काय आहे तर तिला, म्हणून आपण इथे घेणार आहोत मीट हर, तिला भेट किंवा तिला भेटून घे. केव्हा येता येता, म्हणून आपण इथे घेणार आहोत व्हाईल कमिंग. बघा किती सोपं आहे. मीट हर व्हाईल कमिंग, येता येता तिला भेटून घे, किंवा इथे एखाद्याचं नावसुद्धा असू शकते. येता येता रामला भेटून घे, मीट हर, हरच्या ऐवजी इथे राम येईल, मीट राम व्हाईल कमिंग. इथे कोणाचंही नाव तुम्ही टाकू शकता, किंवा त्याला मीट हिम व्हाईल कमिंग. अशा प्रकारे तुम्ही चेंजेस करू शकता. त्यानंतर आता नेक्स्ट बघा, येता येता तुझा लॅपटॉप आण. बघा बऱ्याच वेळेला आपण असं म्हणतो की आपल्याकडे कोणी येत असेल तर आपण काय म्हणतो की येताना, येता येता म्हणजेच काय येताना असं सुद्धा आपण म्हणतो. त्यासाठी सुद्धा व्हाईल कमिंगच फ्रेज वापरायची आहे, हे लक्षात ठेवायचं. येताना किंवा येता येता तुझा लॅपटॉप आण. मग आता याची सुरुवात सुद्धा कशी होईल, आणणे. त्यासाठी आपण ब्रिंग हा शब्द इंग्रजीत वापरतो, तो V1 फॉर्ममध्येच आपल्याला घ्यायचा आहे. ब्रिंग काय आण, ऑब्जेक्ट काय आहे तुझा लॅपटॉप, म्हणून आपण इथे काय घेणार आहोत ब्रिंग युअर लॅपटॉप. बघा ब्रिंग युअर लॅपटॉप, तुझा लॅपटॉप आण. केव्हा येता येता म्हणजेच काय लॅपटॉप. इथे पी पाहिजे, सॉरी इथे पी पाहिजे, व्हाईल कमिंग. बघा किती सोपं आहे. ब्रिंग युअर लॅपटॉप व्हाईल कमिंग, किंवा इथे दुसरी कोणतीही वस्तू तुम्ही टाकू शकता की येता येता तुझा ड्रेस दाखवायला आण, येता येता तुझा मोबाईल आण, ब्रिंग युअर न्यू ड्रेस, किंवा ब्रिंग युअर मोबाईल न्यू मोबाईल टू शो मी असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. इथे वाक्य आहे की येता येता तुझा लॅपटॉप आण, म्हणजे ब्रिंग युअर लॅपटॉप व्हाईल कमिंग. लॅपटॉप इथे पी आहे, लक्षात घ्यायचं. त्यानंतर आता नेक्स्ट आहे येता येता मोबाईल रिचार्ज कर. बघा असं पण आपण बऱ्याच वेळेला म्हणत असतो की मोबाईल रिचार्ज करायला विसरू नकोस, येताना मोबाईल रिचार्ज कर. मग आता मोबाईल रिचार्ज कर यामध्ये क्रियापद आहे रिचार्ज कर, म्हणून आपण इथे काय म्हणू रिचार्ज. आता इथे माझा मोबाईल रिचार्ज कर असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता की, किंवा तुझा मोबाईल रिचार्ज कर असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. मग रिचार्ज माय मोबाईल किंवा रिचार्ज युअर मोबाईल, पण इथे फक्त दिला आहे मोबाईल रिचार्ज कर, म्हणून आपण इथे काय म्हणणार आहोत रिचार्ज द मोबाईल असंच म्हणणार आहोत, कारण इथे तुझा माझा कोणाचा दिलेला नाही आहे.
रिचार्ज द मोबाईल. केव्हा? येता येता, म्हणजेच इथे येणार आहे व्हाईल कमिंग. बघा किती सोपं आहे. हे स्ट्रक्चर जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्ही अशा प्रकारची अनेक प्रकारची वाक्य मराठीतून इंग्रजीमध्ये मग करू शकता. आता जसं आपण म्हणतो की येता येता किंवा येताना ही गोष्ट कर, येताना ती गोष्ट कर, किंवा येता येता औषधी घेऊन ये, येता येता भाजीपाला घेऊन ये, अशा अनेक प्रकारची वाक्य आपण येता येता किंवा येताना ही शब्द मराठीत वापरून म्हणत असतो. मग आता हीच इंग्रजीत आपण करायला शिकलो आहोत. त्यासाठी व्हाईल कमिंगचा वापर तुम्ही करायचा आहे. तसेच आता आपण जाता जाता किंवा जाताना असं सुद्धा बऱ्याच वेळेला म्हणत असतो की जाता जाता गेट बंद कर, जाता जाता तुझा मोबाईल घे, म्हणजे विसरू नको. जाताना तुझा मोबाईल घे, जाता जाता पेन घे, कॉलेजला किंवा एक्झामला जात असेल तर जाता जाता पेन घे, किंवा जाता जाता कचरा टाक. अशा प्रकारची वेगवेगळी बरीच सेंटेन्स आपण मराठीतून बोलत असतो. मग आता इथे बघा, अशा प्रकारचे सेंटेन्स बोलताना इंग्रजीमध्ये हे स्ट्रक्चर तुम्हाला वापरायचं असते. त्यासाठी सुद्धा इथे सुद्धा V1च घ्यायचा असतो, त्यानंतर ऑब्जेक्ट घ्यायचा असतो. फक्त जाता जाता यासाठी तुम्हाला वापरायचं आहे व्हाईल लिव्हिंग, किंवा व्हाईल लिव्हिंगच्या ऐवजी तुम्ही ऑन युअर वे आउट असं सुद्धा वापरू शकता. ऑन युअर वे आउट किंवा व्हाईल लिव्हिंग. आपण इथे व्हाईल लिव्हिंगच ही फ्रेजेस वापरणार आहोत. आता बघा इथे आहे जाता जाता गेट बंद कर. आपण बऱ्याच वेळेला एखाद्याला सांगतो की आता जातोय तर जाताना गेट बंद कर किंवा जाता जाता गेट बंद कर. मग गेट बंद कर, बंद करणे हे क्रियापद आहे, म्हणून आपण इथे घेणार आहोत क्लोज द गेट. केव्हा बंद कर? जाता जाता, म्हणजेच व्हाईल लिव्हिंग असं तुम्हाला घ्यायचं आहे. बघा क्लोज द गेट व्हाईल लिव्हिंग. त्यानंतर इथे सुद्धा आहे जाता जाता तुझा मोबाईल घे, म्हणजेच आता इथे सुद्धा सर्वात आधी क्रियापद घ्यायचं आहे. क्रियापदाचं पहिले रूप घ्यायचं आहे. घे म्हणजेच टेक. काय घे? तुझा मोबाईल, म्हणजेच टेक युअर मोबाईल. केव्हा? जाता जाता, म्हणजेच व्हाईल लिव्हिंग. बघा अशा प्रकारे हे सेंटेन्स इथे तयार झालेलं आहे. किंवा जाता जाता कचरा टाक किंवा कचरा फेकून दे असं सुद्धा आपण म्हणतो. मग फेक किंवा टाक, फेकणे म्हणजेच थ्रो असं आपण त्यासाठी इंग्रजीत वापरतो. मग थ्रो द गार्बेज म्हणजे कचरा फेक. गार्बेज म्हणजेच काय? तर गार्बेज म्हणजे काय माहिती असेलच तुम्हाला, कचरा. थ्रो द गार्बेज, जाता जाता म्हणजेच व्हाईल लिव्हिंग. बघा थ्रो द गार्बेज व्हाईल लिव्हिंग. नंतर आहे जाता जाता फॅन बंद कर, म्हणजेच इथे सुद्धा काय येणार आहे? फॅन बंद करणे. यासाठी आपण स्विच ऑफ. बंद करणे म्हणजेच आता इथे आपण काही क्लोज हे वर्ब वापरू शकत नाही. फॅन बंद करण्यासाठी पण स्विच ऑफ, म्हणून आपण इथे काय घेणार आहोत? वर्ब काय घेणार आहोत? स्विच ऑफ. काय बंद कर? ऑब्जेक्ट काय आहे? फॅन, म्हणून आपण इथे घेणार आहोत स्विच ऑफ द फॅन व्हाईल लिव्हिंग. जाताना किंवा जाता जाता. अशा प्रकारे मग हे सेंटेन्सेस इंग्रजीमध्ये अगदी सहजपणे ट्रान्सलेट होत असतात. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, येता येतासाठी व्हाईल कमिंग वापरायचं आणि जाता जाता यासाठी व्हाईल लिव्हिंग या फ्रेज तुम्हाला वापरायच्या असतात. एक सेंटेन्स बघा, इथे मी 2 सेंटेन्सेस लिहिलेली आहेत. जसं की येता येता दूध आण. आपण असं म्हणतो की आता तू घरी येशील तर येताना दूध आण किंवा येता येता दूध आण. किंवा जाता जाता तुझी बॅग घे. कोणी बाहेर जात असेल तर आपण काय म्हणतो? जाताना तुझी बॅग घे किंवा जाता येता तुझी बॅग घे. तर आता ही जे सेंटेन्सेस आहेत 2 मराठी सेंटेन्सेस, ती आपण ज्याप्रमाणे सेंटेन्सेस जाता जाता किंवा येता येता ही सेंटेन्स ज्या स्ट्रक्चरचा वापर करून इंग्रजीत ट्रान्सलेट केलेली आहेत, त्याचप्रमाणे ही दोघंही सेंटेन्स तुम्ही इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून ती कमेंट बॉक्समध्ये लिहायची आहे. तिथे मी तुमचे ते ट्रान्सलेशन चेक करणार आहे. तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण व्हाईल कमिंग आणि व्हाईल लिव्हिंग ही जी 2 फ्रेजेस आहेत त्याचा उपयोग आपण मराठी वाक्याचे इंग्रजीमध्ये रूपांतर करताना कशा प्रकारे करतो ते शिकलो. तेव्हा आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.